बघा आज आपण बनवते ओव्याची भजी, ओवा पकोडा. तर त्याच्यासाठी मी इथं ओव्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेले 10-15. बेसन पीठ घेतलेलं 1 छोटी वाटी. खायचा सोडा चिमूटभर लागेल, चिमूटभर हळद पावडर लागेल आणि चवीनुसार मीठ आणि पाणी. आता आपण तळण्यासाठी तर तेल ठेवलेले आहे. आता भिजवून घेऊया आपण. मीठ चवीनुसार, हळद पावडर चिमूटभर, खायचा सोडा चिमूटभर. तेल तापत ठेवलेले. का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे. मस्त.